सो हे काही स्पेसिफिक वर्ड्स आहेत. सो रिमेंबर दीज वर्ड्स और केअरफुली नोट डाऊन दीज वर्ड्स. ओके, जेव्हा हे वर्ड्स येतात सो विदाउट एनी कन्फ्युजन यू कॅन यूज दीज साइन्स फॉर दीज वर्ड्स. ओके, अँड तुम्ही कॉन्फिडंटली तुम्ही इक्वेशन्स फॉर्म करू शकाल. सो वी विल सी सम एक्झाम्पल्स. सो यू विल क्लिअर मोर using exam. Hello students, so today we are going to learn how to solve word problems. Okay, so word problems कसे सॉल्व करायचे ते काही मी टिप्स आणि काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. सो देर आर सम चॅप्टर्स ओके विच हॅज वर्ड प्रॉब्लेम्स. ओके, सो बऱ्याच स्टुडंट्सना इथे डिफिकल्टी होते की हाऊ टू सॉल्व दीज वर्ड प्रॉब्लेम्स और हाऊ टू मेक द इक्वेशन्स. ओके, सो इक्वेशन्स कसे बनवायचे, हाऊ टू फॉर्म द इक्वेशन्स. ओके, सो जर इक्वेशन्स तुम्हाला बनवता आले देन ओनली यू कॅन सॉल्व द सम्स. ओके, तरच तुम्ही सम सॉल्व करू शकता. वी आर नॉट एबल टू फॉर्म द इक्वेशन्स. ओके, सो यू कांट सॉल्व द सम्स फर्दर. जर तुम्हाला इक्वेशनच नाही बनवता आलं तर तुम्हाला सम सॉल्व नाही करता येणार. ओके, सो मेन इम्पॉर्टंट थिंग काय असते वर्ड प्रॉब्लेम्समध्ये, इक्वेशन्स फॉर्म करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो इथेच मुलांना डिफिकल्टी आहे. सो हिअर आय विल टेल यू सम सिम्पल टिप्स अँड ट्रिक्स. ओके, हाऊ टू solve the word problems and how to form the equations. Okay, now let's start the how to solve the word problems. Word problems, here are some topics okay which include the word problem. So word problems are from these topics. Okay, so word problems mostly या topics मध्ये येतात. Okay, so मुलं mostly students are ignore or skip word problems. Okay, मुलांना डिफिकल्टी येते वर्ड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे म्हणून मुलं इग्नोर करतात किंवा स्किप करतात. ओके, सो डोंट डू दॅट. ओके, जर थोडी तुम्ही टिप आणि ट्रिक्स यूज केल्या तर डेफिनेटली यू कॅन सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम्स फ्रॉम दिस टॉपिक्स. ओके, नाव लेट्स स्टार्ट हाऊ टू सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम्स. दीज आर वर्ड्स ओके मोस्टली फ्रिक्वेंटली कम इन वर्ड प्रॉब्लेम्स. ओके, वर्ड प्रॉब्लेम्समध्ये असे वर्ड्स येतात. ओके, सो युझिंग दीज वर्ड्स, हे वर्ड्स तुम्ही रिकग्नाइज करू शकला. ओके, तर इक्वेशन फॉर्म करताना कुठे प्लस वापरायचं, कुठे मायनस वापरायचं आणि कुठे मल्टिप्लिकेशन वापरायचं. सो वी हॅव टू फॉर्म द इक्वेशन्स. ओके, सो डेफिनेटली आपण इक्वेशन्स फॉर्म करतो, पण इक्वेशन्स फॉर्म करताना वी हॅव टू यूज ऑपरेटर्स. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे ऑपरेटर्स आपल्याला वापरावे लागतात. ओके, सो व्हेरिएबल आणि युझिंग ऑपरेटर्स वी हॅव टू फॉर्म द इक्वेशन फॉर्म करायचं असतं. सो बऱ्याच मुलांना डिफिकल्टी येते की प्लस कुठे वापरायचं, मायनस कुठे, मल्टिप्लिकेशन कुठे, हे ऑपरेटर्स कुठे यूज करायचे, हे सायन्स कसे यूज करायचे, इथे मुलांना डिफिकल्टी येते. ओके, सो आपण हे काही वर्ड्स बघूया. ओके, सो प्लस साईन केव्हा वापरायचं, जेव्हा वर्ड प्रॉब्लेम्समध्ये असे काही वर्ड्स येतात. ओके, सम मीन्स सम ऑफ टू नंबर्स, सम ऑफ देअर एजेस, असं जेव्हा येतं देअर वी हॅव टू ॲड द numbers or we have to add the variable. more than this, more than 2, more than 3 असं जेव्हा वर्ड वापरलेलं असतं तेव्हा आपण तिथे +2 +3 आपण यूज करतो. ओके, इन्क्रीज बाय, जेव्हा इन्क्रीज बाय वर्ड असेल तेव्हा सेम अगेन वी हॅव टू यूज प्लस. एल्डर, जेव्हा ब्रदर सिस्टर्समध्ये काही रिलेशन दिलेलं असतं, सिस्टर इज 5 years एल्डर दॅन ब्रदर, असे जेव्हा वर्ड्स वापरलेले असतात तेव्हा तिथे जेव्हा आपण इक्वेशन फॉर्म करतो तेव्हा +5 आपण यूज करणार. ओके, सो एल्डर मीन्स कितीने मोठी आहे. ओके, मीन्स कितीने प्लस करावं लागेल. सो एल्डर. फास्टर, जेव्हा स्पीड रिलेटेड काही सम्स असतात तेव्हा फास्टर, कितीने फास्ट आहे तो प्लस. ओके, आफ्टर, लॅटर आणि हेन्स, जेव्हा एजेसचे सम्स असतात तेव्हा हे वर्ड्स वापरलेले असतात. ओके, सो आफ्टर, लॅटर, हेन्स या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. सो इथे हे जेव्हा वर्ड्स येतात तेव्हा आपण प्लस करतो. सक्सिडिंग मीन्स अगेन वी हॅव टू यूज प्लस साईन. ओके, सो हे जे वर्ड्स आहेत वर्ड प्रॉब्लेम्समध्ये जेव्हा हे वर्ड्स येतात. ओके, सो केअरफुली नोट डाऊन दीज वर्ड्स. ओके, जेव्हा हे वर्ड्स येतात डेफिनेटली वी हॅव टू यूज प्लस साईन. आणि मायनस साईन्स कधी कधी यूज करायचं जेव्हा हे वर्ड्स येतात देन वी हॅव टू यूज मायनस साईन. डिफरन्स, 2 नंबर्समधला डिफरन्स दिला असेल देन यूज मायनस साईन. लेस दॅन, 2 नंबर्समधला रिलेशन दिलं असेल की ग्रेटर नंबर इज लेस दॅन स्मॉलर नंबर. सो लेस दॅन, कितीने लेस दॅन आहे ते -2 -3 जे काय दिलं असेल नंबर. ओके, सो मायनस युजिंग दॅट नंबर. डिक्रीज बाय, डिक्रीज बाय असं जेव्हा वर्ड येतो तेव्हा सेम अगेन वी हॅव टू यूज मायनस साईन. यंगर, एल्डरला
अपोजिट वर्ड यंगर. ओके, सो यंगर वर्ड दिला असेल तर यूज मायनस साईन. स्लोअर, फास्टर, स्लोअर. स्लोअर दिला असेल तर अगेन यूज मायनस साईन. ॲगो, बिफॉर. एजेसचे जे सम्स असतात आफ्टर, लॅटर अँड हेन्सला आपण प्लस वापरतो. फ्युचरमधलं रिलेशन दिलं असेल तर आफ्टर, लॅटर, हेन्स हे वर्ड्स वापरलेले असतात. आणि पास्टमधलं रिलेशन दिलं असेल तर ॲगो, बिफॉर हे वर्ड्स वापरलेले असतात. ओके, सो प्रिसिडिंग हा वर्ड आला असेल तर अगेन वी हॅव टू यूज मायनस साईन. सो प्लस साईन कधी वापरायचं, मायनस साईन कधी वापरायचं, हे काही स्पेसिफिक वर्ड्स आहेत. हे वर्ड्स जर वर्ड प्रॉब्लेम्समध्ये आले सो डेफिनेटली विदाउट एनी कन्फ्युजन यू कॅन यूज प्लस साईन फॉर these words and minus sign for these words. So product of two numbers, product of their ages असं जेव्हा असतं तेव्हा we have to use product sign किंवा multiplication sign. ओके, twice, thrice, double. A number is twice of another number, a number is thrice of another number, a number is double of another number. ओके, सो असं जेव्हा twice, thrice, double हे जेव्हा वर्ड्स असतात तेव्हा we have to use multiplication. ओके, देन 4 times, 2 times, 3 times हे सुद्धा वर्ड्स कधी कधी येतात. ओके, सो टाइम्स हा वर्ड आला की डेफिनेटली हिअर यू हॅव टू यूज मल्टिप्लिकेशन साईन. ओके, सो हे काही स्पेसिफिक वर्ड्स आहेत. सो रिमेंबर दीज वर्ड्स ऑर केअरफुली नोट डाऊन दीज वर्ड्स. ओके, जेव्हा हे वर्ड्स येतात सो विदाउट एनी कन्फ्युजन यू कॅन यूज दीज साईन्स फॉर दीज वर्ड्स. ओके, अँड तुम्ही कॉन्फिडेंटली तुम्ही इक्वेशन्स फॉर्म करू शकाल. सो वी विल सी सम एक्झाम्पल्स. सो यू विल क्लिअर मोर using example. We have seen previous some words. Okay, now here are some words. Okay, particular to some topics. So probability relevant हे काही specific words आहेत. Okay, so at least one means minimum एक आपल्याला हवं आहे. ओके, सो कमीत कमी एक आपल्याला हवं आहे. सो मिनिमम we have to want one. ओके, त्याच्यापेक्षा जास्त किती पण चालू शकेल. 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. आणि ॲट मोस्ट वन मीन्स मॅक्सिमम वन. जास्तीत जास्त एक आपल्याला हवं आहे, त्याच्यापेक्षा कमी 0 पण चालू शकेल. ओके, सो ॲट लिस्ट वन मीन्स मिनिमम वन, ॲट मोस्ट वन मीन मॅक्सिमम वन. ओके, कधी कधी असे पण वर्ड्स येतात ॲट लिस्ट 2 मीन्स मिनिमम 2, त्याच्यापेक्षा जास्त चालू, पण तिथे 1 आणि 0 आपल्याला नको आहे. ओके, ॲट मोस्ट 2 जर असं वर्ड आले तर आपल्याला मॅक्सिमम 2 हवं आहे, त्याच्यापेक्षा कमी 1 0 चालू शकेल. ओके, 2पेक्षा जास्त नको आहे. ओके, सो ॲट लिस्ट वन मीन्स मिनिमम 1, ॲट मोस्ट 1 मीन्स मॅक्सिमम 1. सो रिमेंबर दीज वर्ड्स. ओके, केअरफुली. देन कॉन्झिक्युटिव्ह ऑर इवन कॉन्झिक्युटिव्ह. सो अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये किंवा फॉर्मिंग लिनियर इक्वेशन्स ह्याच्यामध्ये हे काही वर्ड्स येतात. सो कॉन्झिक्युटिव्ह मीन्स द नंबर्स विच आर ज्याच्यामध्ये डिफरन्स 1च आहे. सो सिक्वेन्शियली जे नंबर्स असतात दोज आर कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. म्हणजे 1 2 3 4 दीज आर दी कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. सो सिक्वेन्शियली जे नंबर्स येतात, सो ज्या नंबर्समध्ये 1चा डिफरन्स आहे दोज आर द कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. ओके, सो 1चा डिफरन्स असल्यामुळे समजा फर्स्ट नंबर x असेल तर त्याचा नेक्स्ट नंबर x+1, त्याचा नेक्स्ट x+2. ओके, सो कॉन्झिक्युटिव्ह मीन्स जे लगतचे जे 2 नंबर्स आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स 1चा असतो. सो कॉन्झिक्युटिव्ह मीन्स द नंबर्स विच आर सिक्वेन्शियली नंबर्स ज्याच्यामध्ये 2 नंबर्सचा डिफरन्स 1 असतो. ओके, जे लगतचे 2 नंबर्स असतात, जवळजवळचे जे 2 नंबर्स असतात त्याच्यामध्ये 1चा डिफरन्स असतो. दोज आर कॉल्ड कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. ओके, सो कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स where the difference is 1. Okay, those are called consecutive numbers. And the odd or even consecutive numbers means odd आणि even तुम्हाला माहिती आहे the difference of 2 between odd and even numbers. So definitely odd or even consecutive means the numbers which has a 2 difference. ओके, जे जवळचे 2 नंबर्स असतात किंवा लगतचे जे 2 नंबर्स असतात, ओके, त्या 2 नंबर्समध्ये डिफरन्स 2चा असतो. ओके, सो x जर पहिला x असेल तर नेक्स्ट x+2, त्याचा नेक्स्ट x+4. ओके, सो 2 2 आपण ॲड करत जाणार. ओके, सो पर्टिक्युलरली दीज वर्ड्स वी यूज इन अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड लिनियर इक्वेशन्स. ओके, सो हे काही स्पेसिफिक वर्ड्स आहेत रिलेटेड टू स्पेसिफिक टॉपिक्स. ओके, आता जेव्हा वर्ड प्रॉब्लेम आपण स्टार्ट करतो सॉल्व करायला तेव्हा आपल्याला एक व्हेरिएबल लेट करावं लागेल. लेट one of a variable and then we have to start the solving word problem or forming equation. ओके, सो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा वर्ड प्रॉब्लेममध्ये जे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल सो लेट इट.
ओके. जे आपल्याला फाइंड करायचं आहे तेच आपण लेट करतो किंवा तेच आपण मानतो. ओके. सो जेव्हा एखादा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. ओके. सो फाइंडिंग अ नंबर, सो लेट द नंबर बी एक्स. ओके. तो नंबर आपण लेट करतो. ओके. सो विच वी हॅव टू फाइंड आउट, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, लेट इट दॅट ऑब्जेक्ट और लेट इट दॅट नंबर और लेट इट दॅट पर्सन बी एक्स. ओके. जे काही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते आपण इथे मानतो. ओके. किंवा लेट इट दॅट नंबर, लेट इट दॅट पर्सन और लेट इट दॅट ऑब्जेक्ट बी एक्स. ओके. सो जे फाइंड आउट करायचं तेच आपण इथे लेट करतो. ओके. अँड हिअर आर सम स्पेसिफिक वर्ड्स. ओके. प्रिव्हियसली ऑल्सो वी हॅव सीन सम वर्ड्स. सो युझिंग दिस वर्ड्स हाऊ टू सॉल्व द सम्स ते आपण डिटेलमध्ये. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. इथे आपण इक्वेशन्स कसे फॉर्म करणार आहे, नाव वी विल सी. फाइंड द नंबर्स. ओके. सो फर्स्ट लेट द नंबर बी एक्स. ओके. सो लेट एक्स. ओके. सो जो नंबर consecutive even natural numbers आहेत. ओके. सो नाउ वी हैव सीन previously consecutive even natural numbers. You know natural numbers starts from 0. So all positive numbers starts from 0 are the natural numbers. So त्यातले पण आपल्याला even natural numbers हवेत. ओके. लेट द नंबर फर्स्ट बी एक्स. ओके. सो त्याचा नेक्स्ट नॅचरल नंबर कुठला असेल, x+2. ओके. सो इवन म्हटलं आहे. सो दिस इज द इवन. सो बिकॉज ऑफ इवन वर्ड इज यूज्ड, देअरफॉर दोन जे लगतचे नंबर्स असणार आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स 2चा असेल. सो फर्स्ट नंबर जर एक्स असेल तर त्याचा नेक्स्ट इवन कॉन्सिक्युटिव्ह नंबर बी x+2. सो हे दोन नंबर्स असणार आहे. हे दोन नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सो जे फाइंड आउट करायचे लेट दॅट नंबर्स बी एक्स अँड x+2. ओके. सो ह्या दोन नंबर्सचे सम आहे. सो नुसती सम दिली आहे का. सो बिफोर फर्स्ट वी हॅव टू डू स्क्वेअर ऑफ दिस टू नंबर्स. सो x² अँड x+2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. सो हे जे दोन नंबर्स आहेत त्याचा फर्स्ट डू स्क्वेअर, पहिल्यांदा आपण स्क्वेअर केला. ओके. अँड देन सम ऑफ स्क्वेअर, नुसतं आपल्याला दोन नंबरचे ॲडिशन करायचे का, नाही. सो सम मीन्स प्लस. ओके. सो स्क्वेअर दोन्ही नंबर्सचा आपण स्क्वेअर केला. सम ऑफ टू स्क्वेअर्स अँड इज. ऑलवेज रिमेंबर इज जेव्हा वर्ड येतो, सो इज जिथे इज असतात देअर यूज इक्वल टू साईन. ओके. सो इज इक्वल टू 244. सो इज जेव्हा वर्ड येतो, सो ऑलवेज यूज फॉर इज इक्वल टू साईन. सो जिथे इज हा वर्ड येतो यूज देअर इक्वल टू साईन. ओके. सो इज 244. ओके. सो या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन किती आहे, 244. देअरफॉर सम ऑफ देअर स्क्वेअर्स is 244. So this is the equation we have formed using only one variable. So इथे आपण फक्त एकच व्हेरिएबल यूज करून इक्वेशन फॉर्म केले. ओके. सो इथे कुठले कुठले कीवर्ड्स आलेत, सम, स्क्वेअर, टू कॉन्सिक्युटिव्ह, इवन नॅचरल नंबर्स. ओके. सो हे काही स्पेसिफिक वर्ड्स आपण प्रिव्हियसली वी हॅव सीन सम स्पेसिफिक वर्ड्स. हे वर्ड्स आल्यानंतर कसं इक्वेशन सॉल्व करायचं ते आपण आत्ता पाहू. सो दिस इज सेकंड एक्झाम्पल. प्रोडक्ट ऑफ राजूज एज 2 years ago अँड 3 years हेन्स इज 84. फाइंड हिज एज. ओके. सो इथे कुठले कुठले कीवर्ड्स आलेत, हेन्स, ॲगो, ओके, अँड प्रोडक्ट. सो यू नो प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन. सो जेव्हा प्रोडक्ट हा वर्ड येतो वी हॅव टू यूज मल्टिप्लिकेशन. ॲगो मीन्स बिफोर. ओके. सो ॲगोचा अर्थ काय, बिफोर. सो आपल्याला पास्टमधलं रिलेशन यूज करायचं. ॲगो मीन्स मायनस साईन. सो जेव्हा ॲगो वर्ड येतो वी हॅव टू यूज मायनस. हेन्स, हेन्स मीन्स प्लस. ओके. सो 3 years हेन्स इज 84. ओके. सो फाइंड हिज एज, जे आपल्याला फाइंड करायचं आहे लेट इट दॅट बी, जे फाइंड आउट करायचं आहे तेच आपण लेट करतो. ओके. सो लेट द राजूज एज बी एक्स. ओके. सो एक्स हे आपण राजूचं प्रेझेंट एज आपण एक्स मांडले. ओके. देन राजूज एज 2 years ॲगो. सो 2 years ॲगो मीन्स मायनस. सो आत्ता त्याचं वय एक्स आहे, 2 वर्षापूर्वी त्याचं वय किती असेल, x-2. ओके. 3 years हेन्स, 3 वर्षानंतर, हेन्स मीन्स नंतर मीन्स प्लस. ओके. 3 वर्षानंतर त्याचं वय किती असेल, x+3. ओके. सो 2 years बिफोर ॲगो मीन्स मायनस, 2 वर्षापूर्वी त्याचं वय किती असेल, x-2.
3 years hence means प्लस. ओके, सो 3 वर्षानंतर त्याचं वय किती असेल, x+3. सो प्रोडक्ट ऑफ दिस टू. सो प्रोडक्ट इथं कोणतं साईन नाही आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो प्रोडक्ट ऑफ दिस इज, सो इज इक्वल टू 84. सो जिथे इज वर्ड येतो देअर यूज इक्वल साईन. ओके, सो इज इक्वल टू 84. सो 2 वर्षापूर्वी राजूचं जे एज आहे आणि 3 वर्षानंतर जे काही एज आहे त्या दोघांचा प्रोडक्ट 84 आहे. ओके, सो आफ्टर यू आर सॉल्विंग दिस इक्वेशन यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स मीन्स द प्रेझेंट एज ऑफ राजू. सो हे इक्वेशन तुम्ही सॉल्व केलं की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल. 2 नंबर डिफर बाय 3. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. सो इथे 2 नंबर्स वी हॅव टू फाइंड. ओके, सो 2 नंबर्स फाइंड आउट करायचे. सो अगेन 2 नंबर्समधलं काही रिलेशन दिले का, कॉन्झिक्युटिव्ह, इवन कॉन्झिक्युटिव्ह, ऑड कॉन्झिक्युटिव्ह. जेव्हा असे वर्ड्स नसतात, सो लेट द 2 नंबर्स बी एक्स अँड वाय. देन हिअर वी हॅव टू यूज 2 व्हेरिएबल्स. ओके, सो 2 नंबर्स आहेत, देअरफॉर द एक्स इज द स्मॉलर नंबर, वाय इज द ग्रेटर नंबर. ओके, सो या 2 नंबर्समधला फर्स्ट स्टेटमेंटमध्ये रिलेशन दिले. द 2 नंबर्स आर डिफर बाय 3. दोन्ही नंबर्समधला डिफरन्स किती आहे, 3 आहे. सो डिफर मीन्स मायनस साईन. सो हिअर वी हॅव टू यूज मायनस साईन. सो ऑब्वियसली ग्रेटरमधून स्मॉलर मायनस करणार का स्मॉलरमधून ग्रेटर, डेफिनेटली. सो ग्रेटर मायनस स्मॉलर इज इक्वल टू 3. सो दोन्ही नंबर्समधला डिफरन्स किती आहे, 3चा. सो ग्रेटर मायनस स्मॉलर इज इक्वल टू 3. सो हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालं. ओके, सो फ्रॉम फर्स्ट स्टेटमेंट वी हॅव फॉर्म फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड स्टेटमेंट, सम ऑफ 2 नंबर्सची सम करायची. ओके, ट्वाइस ऑफ स्मॉलर, कोणाच्या ट्वाइसमधले, ट्वाइस ऑफ स्मॉलर. ट्वाइस मीन्स मल्टिप्लिकेशन. सो ट्वाइस ऑफ स्मॉलर मीन्स हिअर मल्टिप्लिकेशन. ट्वाइस ऑफ स्मॉलर मीन्स 2 into x. and the thrice of greater. So thrice of greater. So greater नंबरच्या thrice. ओके, मीन्स thrice of greater. आणि ह्या दोघांची सम करायची. सो ट्वाइस ऑफ स्मॉलर अँड द थ्राइस ऑफ ग्रेटरचं सम आहे. सो द सम वर्ड इज यूज, देअरफॉर प्लस साईन आपण यूज केलं. ओके, आणि इज. सो अगेन इज इक्वल टू. सो जिथे जिथे इज वर्ड येतो तिथे आपण इक्वल साईन वापरतो. ओके, सो इज इक्वल टू 19. सो इज 19. सो दिस इज सेकंड इक्वेशन वी हॅव फॉर्म. जसं दिस इज फर्स्ट स्टेटमेंटपासून फर्स्ट इक्वेशन मिळालं, सेकंड स्टेटमेंटपासून सेकंड इक्वेशन मिळालं. ओके, सो हिअर 2 इक्वेशन्स वी हॅव फॉर्म. सो दिस इज द एक्झाम्पल फ्रॉम लिनियर इक्वेशन. सो दिस इज द मेथड. ओके, हाऊ टू सॉल्व वर्ड प्रॉब्लेम्स. सो हे काही टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या आणि तुम्ही केअरफुली नोट डाऊन केल्या, सो डेफिनेटली यू कॅन सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम्स विदाउट कन्फ्युजन. ओके, सो कॉन्फिडेंटली तुम्ही हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करू शकाल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, सो वी विल सी इन द नेक्स्ट पॉईंट इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.